श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 26 मेला म्हणजे सोमवारी आलेली आहेत सोमवती अमावस्या। या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते। जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। सोमवारी येणारी अमावस्या ही खूप शुभ आणि विशेष मानली जाते। ही अमावस्या देवी देवतांना समर्पित केली जाते। या वैशाख अमावस्येचा प्रारंभ 26 मेला सोमवारी दुपारी 12:12 होणार आहेत आणि समाप्ती 27 मेला सकाळी 8:32 होणार आहेत आणि म्हणून ही वैशाख अमावस्या 2 दिवस साजरी केली जाणार आहेत। परंतु आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या सोमवारी म्हणजे 26 मेला करायच्या आहेत, कारण या दिवशी संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहेत आणि म्हणून आपल्याला हे उपाय देखील तेव्हाच करायचे आहेत। सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात। असं केल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते, पतीच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात। तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे। या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध आणि काही उपाय जे आहेत तर ते केले जातात। धार्मिक दृष्टीने या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा। शत्रू घरी येऊन माफी मागेल। 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे दूर होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे। उद्या 26 मेला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे आणि जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत देखील हा दिवा लावू शकता, कारण संपूर्ण रात्रभर ही अमावस्या तिथी असणार आहेत आणि म्हणून हा उपाय तुम्ही रात्री 12 पर्यंत केला तरीही चालेल, परंतु शक्य असेल तर 9:30 वाजेपर्यंतच हा दिवा लावा, कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते। आपल्या घरामध्ये यावेळी लक्ष्मी येत असते, त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते। दिव्याला धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप महत्त्व आहे। दिव्याचा प्रकाश अंधारावर विजय मिळवतो, ज्यामुळे अज्ञान आणि नकारात्मकता दूर होते। दिव्याचा प्रकाश देवाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो। जेव्हा आपण घरामध्ये हा दिवा लावतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक आणि शुद्ध वातावरण होत असते। त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे घरात सुख समृद्धी येत असते। दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि नजरबाधा देखील दूर होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल, घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणे सुद्धा तितकेच गरजेचे आहेत। जेव्हा घरामध्ये सकारात्मक आणि चांगले वातावरण असते त्यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते
आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु यासोबतच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे देखील अनुकूल असणे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल, घरामध्ये सतत भांडणे, क्लेश होत असेल, आजारपण असेल, घरातील दरिद्रता, गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल, तर आपल्याला या दिवशी सायंकाळी एक मातीची पंती घ्यायची आहेत, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत। ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहेत तिथे थोडंसं कुंकू लावायचं आहे, म्हणजे ती वात लाल बनवायची आहेत। दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायचा आहे। लावताना दिव्याखाली तांदळाचा आसन द्या किंवा तुम्ही तशीच प्लेट ठेवली तरीही चालेल। सायंकाळी दिवा लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। दिवा विझला तर मनामध्ये कुठलीही शंका न आणता पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे। असं केल्याने घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल आणि पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील, जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, मुलांची प्रगती होत नाही, मुलं हट्टीपणा करतात, मुलं वाईट वेसनी जातात। त्याचबरोबर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही, घरातील कर्त्या पुरुषाला सतत अडचणींना सामोरे जावं लागत असते, घरामध्ये आर्थिक अडचणी येतात। त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समस्या देखील निर्माण होत असतात आणि म्हणून अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितृदोष हा दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला सुद्धा एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामुळे तुम्हाला काळ्या रंगाची वात लावायची आहे। तुमच्याकडे जर काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची वात करून तुम्ही लावू शकता, नसेल तर मग दुहेरी कापसाची वात करायची आहे, त्याला थोडंसं काळं लावायचं आहे, मग तुम्ही काजळ लावलं तरीसुद्धा चालेल। आणि अशी ही वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। मोहरीचा किंवा तिळाचा तेल टाकायचं आहे आणि यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। सोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे। जी दक्षिण दिशेची भिंत आहे तर ती वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करायचा। तिथे बसून आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्याकडून काही चुकलं असेल त्याची क्षमा याचना करायची आहे। आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि असा हा दिवा तिकडे तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे। दिवा हा लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील, याची काळजी घ्यायची आहे, कारण अमावस्येच्या दिवशी रात्री आपले पूर्वज हे पुन्हा पृथ्वीवरून मृत्यूलोकात जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार दूर व्हावा, तसेच आपल्या आयुष्यातीलही अंधार दूर व्हावा यासाठी हा दिवा जो आहे तर तो लावला जातो आणि म्हणून हा एक दिवा देखील लावायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, विहीर असेल, तलाव असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावताना देखील तुम्ही एक मातीची पंती घ्यायची आहे, दुहेरी कापसाची वात लावायची आहे, तेल किंवा तूप घालून असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून नदीकाठी किंवा तलावाकाठी किंवा विहिरीजवळ लावायचा आहे। असे काहीच तुमच्या घराजवळ नसेल तर आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो, हंडा असेल, फिल्टर असेल तर तिथे हा दिवा लावायचा आहे, कारण आपल्या पूर्वजांचा वास हा तिथेच असतो आणि तिथे हा दिवा लावल्याने प्रखर पितृदोषाचा हा त्रास होतो, पितृ तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात। त्याचबरोबर एक दिवा हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे। आपले पूर्वज हे घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। असं केल्याने देखील प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे दिवे आहेत तर हे आपल्या घरामध्ये लावायचे आहेत। हे दिवे लावल्याने याचा खूप सकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्या आयुष्यावरती होत असतो, याचे खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळत असतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।